सांगली जिल्हा हादरला. पोटच्या पोरींना चोरी केल्याच्या संशयातून बापाने 36 तास उलटं टांगलं. एक मुलीचा मृत्यू तर दुसरीवर उपचार सुरू. एका बापाने क्रूरपणाची सीमा ओलांडली आहे. चोरी केल्याच्या संशयातून आपल्या दोन्ही मुलींना थेट उलट लटकून ठेवल्याची घटना घडली. यात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्याच्या बनपुरीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यमगर याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला. त्यानंतर संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या 10 व 13 वर्षीय अनुजा व सारिका या दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं. यामध्ये सारिका यमगरीचा तडफडून मृत्यू झाला आहे, तर अनुजा किती प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितलं आहे. मात्र या घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे. दोन्ही त्या चिमुकल्या रात्रभर वेदनेने तडफडत पाणी अशी आर्त हाक देत होत्या. मात्र निर्दयी आई वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. वेदना असह्य झाल्याने सानिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई वडील त्याखाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलीला खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृत अवस्थेत आढळली. आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृत अवस्थेत दाखल झालेली आहे. त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत.